हॅलो बहिणींनो, आज मी बनवत आहे मटकीची भाजी। ही मटकी मोड आणलेत, मी घरीच आणलेली आहेत मोड। याला त्याच्यासाठी मी घेतले अद्रक, हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडासा कढीपत्ता, कोथिंबीर, एक टमाटर, एक कांदा। आता आपण मटकी भाजून घेऊया, तोपर्यंत आपण आपला कांदा टमाटर कापून घेऊया। सिंपल भाजी पण खूप टेस्टी लागते। व्हिडिओला पूर्ण वॉच करा। आता आपण आपली मटकी भाजून घेतल्यानंतर त्याला वॉश धुवून घेणार आहे आणि मग नंतर फोडणी टाकायची। कांदा एकदम बारीक कापून घ्यायचा, टमाटर पण एकदम बारीक कापून घ्यायचं, कोथिंबीर पण बारीक कापून घ्यायची। कढीपत्त्याचा यूज जरा जास्त करायचा, आपण हिरवी मिरची टाकून करत आहोत आणि त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते कढीपत्त्याच्या फोडणीमुळे। आपली मटकी छान भाजून झालेली आहे, आपण हिला धुवून घेऊया। आता आपण दुसरी कढई ठेवूया फोडणीसाठी। आपली कढई आता छान तापलेली आहे, तर आता आपण थोडंसं तेल टाकून घेऊया। याची मिसळ पण खूप छान होते, त्यासाठी लाल तिखटचा यूज करतात, पण आपण आज भाजीमध्ये हिरवी मिरची टाकणार आहोत। आता आपलं तेल गरम झालेले, जिरे टाकूया 2 चमचे। व्हिडिओला पूर्ण वॉच करा। माझे व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता मोहरी टाकूया 1 चमचा, थोडीशी हळद टाकूया आणि कढीपत्ता। हिरवी मिरचीची मटकी पण खूप छान लागते, डब्यावर देण्यासाठी वगैरे चांगले। आता आपण टाकूया लसूण, आणि मिरची टाकूया। लसूण आणि मिरचीची फोडणी खूप टेस्टी होते त्याच्यामुळे भाजी। आमच्यात जरा तिखट जास्त आवडतं म्हणून मी मिरची 6-7 मिरच्या घेतलेल्या आहेत। त्या कमी तिखट मिरच्या आहेत थोड्या, म्हणून जरा जास्त वापरते। मटकीची मिसळ पण खूप छान होते, त्याला खोबरं लसूणची फोडणी देतात, खूप छान टेस्टी लागते। पावाबरोबर खातात, महाराष्ट्रामध्ये स्पेशल आहे मिसळ पाव। आता आपण कांदा आणि टमाटर टाकू। आपल्याला हे आपला मसाला सगळा खूप छान भाजायचा आहे, नंतरच आपण मग मटकी ॲड करणार। आणि आपल्याला मटकी काही शिजवावी लागणार नाही, कारण आपण तिला भाजून घेतलेले आहे। त्याच्यातली पौष्टिक तत्व राहण्यासाठी जास्त शिजवलं नाही तरी चालते। आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत। साधारण 1 चमचा। कांदा टमाटर खूप छान भाजून घ्यायचे आपल्याला।
कांदा आपला भाजून झालाय छान. तर आता आपण मटकी घालून घेणार आहोत. ही मटकी मी घरीच बनवली. एक पूर्ण दिवस भिजत ठेवायची मटकीचे दाणे आणि मग बांधून ठेवायचे फडक्यात, झाकून ठेवायचं एकदम. मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत छान मोड येतात असे. आता मटकी टाकूया आपण. आणि असे मोड आलेले भाज्या खायला टेस्टी पण लागतात आणि पौष्टिक पण असतात खूप. बघा किती कलर छान मस्त आला. आता फक्त आपल्याला असं परतवायची आहे मस्त. कोथिंबीर टाकायची वरून. झाली आपली मटकीची भाजी तयार. माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची गरज आहे बहिणींनो, भावांनो. मस्त मटकीची सुकी भाजी तयार डब्यावरती नेण्यासाठी. खूप छान लागते. आणि ॲक्च्युली ह्याच्यामध्ये पौष्टिक सत्व खूप असतात ना मोडाच्या भाजीमध्ये.